महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे। सांगलीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची वादग्रस्त ठरलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती पुन्हा घेण्याचा पैलवान चंद्रहार पाटलांकडून जाहीर करण्यात आले आहे। पृथ्वीराज मोहोळ यांच्याकडून कुस्ती लढवण्याचे स्पष्ट केले आहे। शिवराज राक्षेकडून देखील स्पष्ट करण्यात येईल। दोघांच्या वेळेनुसार सांगलीत कुस्ती होईल आणि विजेत्या स्पर्धकांना 25 लाखाचे बक्षीस देण्याचे चंद्रहार पाटील यांच्याकडून घोषित करण्यात आले, ज्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादावर पडदा पडेल अशी भूमिका चंद्रहार पाटलांनी स्पष्ट केली आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचाच्या निर्णयामुळे निर्माण होणारा वाद आणि बदनामी थांबवण्यासाठी कुस्ती क्षेत्रात नवा पायंडा घालण्यासाठी सांगलीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी आपला मानस आहे। त्यासाठी कुस्ती विजेत्याला 1 कोटीचे बक्षीस देण्यात येईल। माझ्यावर अन्याय झाला हे अर्जुन पुरस्कार विजेते काका पाटील आणि संजय बोंडवे यांनी माझ्यावर 2009 मध्ये अन्याय झाल्याचे मान्य केले आहे। त्यामुळे मी माझ्या गदा परत देण्याचा निर्णय थांबवला असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे। तसेच महाराष्ट्र कुस्तीच्या 2 संघटना आहेत, त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती आणि विजेत्याबाबत लोकांच्या मध्ये संभ्रम आहे, तो दूर करण्यासाठी दोन्ही कुस्ती संघटना एक झाल्या पाहिजेत। यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार साहेबांची भेट घेऊन दोन्ही संघटना एक करण्याची मागणी करणार असल्याचे देखील यावेळी स्पष्ट केले। दोन्ही एकत्र येऊन ह्या दोघांच्या समन्वयानं एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा ह्या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे। कारण महाराष्ट्र केसरी ही एक मोठं पद ह्या महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्राला आहे आणि त्या दोन महाराष्ट्र केसरी होऊन या महाराष्ट्र केसरीचं तुम्ही नाव कमी करताय असं मला वाटतंय। म्हणून लवकरात लवकर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब यांना भेटून या दोन्ही संघ परिषद आणि संघ एकत्र येऊन एक महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रामध्ये व्हावी। तसेच शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांचे 3 वर्षासाठी झालेलं निलंबन हे पाठीमागं घ्यावं, यासाठी या सर्व प्रमुख नेत्यांना लवकरात लवकर भेटणार आहोत। महाराष्ट्र केसरीची पण तुमची मागणी यापूर्वीही मी सांगलीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन मिळावं म्हणून 2 वर्षापूर्वी मी मागणी केलेली होती, प्रेस घेतलेली होती की महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस देऊन त्याचा सन्मान या सांगली जिल्ह्यामध्ये केला जाईल। त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच होतं की एक महाराष्ट्र केसरी होत असताना 50 ते 60 लाख रुपये खर्च करून 15-20 वर्ष त्याची मेहनत करून तो त्या पदापर्यंत पोहोचला असतो। अशा एका स्पर्धेत जवळजवळ 100 चांगले कुस्तीपटू तिथे खेळलेले असतात आणि त्यातनं एक महाराष्ट्र केसरी होतो। त्याला योग्य तो सन्मान झाला पाहिजे। सांगलीमधनं एक पायंडा पडला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये बक्षीस देत सांगली जिल्ह्याने दिलं तर येणाऱ्या काळामध्ये नगरला घेऊ दे, औरंगाबादला घेऊ दे, तिथं स्पर्धा घेतल्या तर महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये देण्याची जी तयारी आहे तो स्पर्धा भविष्यामध्ये घेईल। म्हणून सांगली शहरामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करण्याची मागणी मागे केलेली आहे, आजही करतो। आणि निर्विवाद स्पर्धा कशा होतात हे सांगली जिल्हा तुम्हाला संपूर्ण कुस्ती शौकीनांना दाखवून देईल, यासाठी मला या स्पर्धेची मी मागणी करत आहे।